अमृताचे गोड बोलावं. काही जणांचं बोलणं नाही सांगितलेलं बरं महाराज. काही जणांच्या बोलण्यात अशी तपश्चर्या आहे, बोलणं झुपणं. हां, काही जणांचं लय तप झालेलं असतं, ते म्हणजे लय मोठं तप येते. त्या तपाचं वर्णनच करता येणार नाही. तुम्हाला सांगतो, काही जणांच्या बोलण्यात काही जणांचं मार खाऊन बी बोलणं सुधरत नाही. सांगतोच तुम्हाला, एक जणांचं असं लग्न चालू होतं, पूर आनंद घेत होते नाचण्या. सॉफ्टवेअर इंजिनियर पोरा होता. एक जण तिथं गेला वाईट बोलणार. म्हणलं का हो, या पोराचा बाप कोणता आहे? ते म्हणते कडक टोपीवाला. तिथं गेला. म्हणलं हो, हे नवरदेव नवरी घ्या ना तिकडं, नवरदेव तिकडे घ्या, नवरीच तिकडं. ते म्हणे 10-5 पोरं आलेले, लांब लांबून आले, नाचतेत नाच होती. मग आपल्याला नाही जमत तर किक मारून घरी निघून जावा, बरोबर आहे की नाही? तिथं वाईट बोलू. ते नवरदेवाच्या बापाला म्हणला, जर तुम्ही नाचता तर नाचू द्या, इथपर्यंत ठीक आहे, पण तितक्यात जर तुमचा नवरदेव जर मरण पावला तर मग कसं होईल? हे बोलणं चांगलं आहे साहेब. तुमच्यासारखे 4-5 चुलत भाऊ होते तिथं. विनोद समजू नका असे. असं बोलल्यावर खरंच तुम्हाला आनंद वाटला असेल का? त्या वाईट बोलणारा मंदिराच्या मागं नेलं. जाई जुई मोगरा गुलाब याचा हार घालून याला सत्कार केला का? सुजू तर मारला असं भैया साहेब. बरं, इतका मारल्यावर तरी बदल असा बदल व्हावा ना. घरी निघला. अशा लोकांकडे काय गाड्या असत्या का सायकली? पैस निघला. जिल्हा परिषदेचं इलेक्शन होतं, कोणाचं होतं, कोण उभं होतं ते नाही सांगत, पण होतं. आणि पोरं चालले होते, तरुण पोरं. ते फोकस पडलं. ते म्हणे अरे हे आपल्या सर्कलमधलं दिसतं. कधी कधी एका मताने बी माणूस पडते, याला घ्या गाडी टाकून. हे पोरं खाली उतरले. बसा भाऊ. ते म्हणला कुठं गेलं ते रे? याने गेलं तर इकडे गांच्या. मग याने काय म्हणा, ते उभा आहेत का? याची भाषा कशी असावं? आपले ते ते अरे नक्की 8-10 हजार मतांनी निवडून येते, हेच बोलावून नाही. रात्रीचा प्रसंग आहे. ते म्हणे ते उभा आहे काय? त्याने मला नाही वाटत बाबा ते निवडून येईल म्हणून. त्या पोराने टिपरं खाली घेतलं आणि त्याने हाणला महाराज. आणि एक मिलिटरी मॅन माणूस होता, रिटायर होऊन आपल्या गावाकडे आले होते. मेरे वतन के लोगो. कोटी रुपयाची आरशीशी बांधली महाराज. आणि वस्तुशांतीचा कार्यक्रम. आमच्या दादासारखे भजने काय भजन रंगलेलं गवळणी चाललं होतं. वाकुनी टाक सडा राधे. आणि हे गावात गेलं आणि कडी वाजली यांनी. टक टक टक. त्याची बायको आली आणि दरवाजा उघडणं आणि गवळणी सुरू होणं. बायकोला काय म्हणलं, इतका मार खाल्ला तरी बी काय चालू आहे रे गावात? ते म्हणे साहेबांनी नाही का मोठे आरशीशी बांधली, तिथं भजन आहे, घरी झोपाव नाही. तिथं गेलं महाराज. कोटी रुपयाचं घर बांधलेलं होतं. त्या साहेबाला कोणीच विचारलं नाही, कोण इंजिनियर होता, कोण. हे तिथं झोपलेले साहेब, त्याला राग आलेला. ते साहेब झोपलेलं कोणी नाही विचारलं. प्रत्येक स्तुतीप्रिय माणसं. हे तिथं गेला म्हणा काय घर आहे हो? हे झोपलेलं जागी झालं साहेब. मिलिटरी मॅन होते ते. म्हणे लय उशीर केला भाऊ. या भाऊचं त्या मिलिटरी मॅन साहेबांनी असं बोट धरलं. ही रूम अशी, ती रूम अशी, इथं AC बसवली. असं सगळं झालं. सगळं झाल्याच्या नंतर याला वाईट बोलणाऱ्याला बाहेर घेऊन यायला लागले. भाऊ तावर आताच थांबला येऊ अर्धा. साहेबाला म्हणलं साहेब घर अगदी उत्तम उत्तम. साहेबाला लय आनंद वाटला महाराज. म्हणे मग पण साहेब एवढा जाड सलाब कशाला टाकला हो? साहेब म्हणले तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? वाईट हेतूने नाही बोलत म्हणे, पण तुम्ही सगळे झोपले नाही हो, सलाब जर तुमच्या. अहो महाराज साहेबाने जे त्या खोलीत टाकलं तर मी अजून बाहेर निघालेलं नाही पाहिलं. मी तुम्हाला बोलण्याबद्दल बोलतो. अरे बोलणं चांगलं असावं. चांगलं बोललं तर चांगलं फळ भेटेल आणि वाईट बोललं तर. चला आता मी एक मोजून 3 मिनिटात सांगतो. हे म्हणे ठेवतो का? ते म्हणे कुठं? कामाला. ते म्हणे नाही, एक जण रान तिघ घरी जा. ते म्हणे ठेवायचं असलं तर चावगाला ठेव. काम काय? ते म्हणे चिंचीचं झाड दिसतं म्हणे. ते चिंचीचं म्हणे हा जा तेवढा ऊस खांदून या. 4 गेले ना महाराज. खांदून याचा अर्थ साऱ्या खांदा. सांगणारच आहे तिथंच, ऐकणारच तिथं. महाराज हे 4 जण गेले. 10-10, 12-12 कांडायला टिपर उसत झोपीला. मालक तिथं गेला दादा. तेव्हा म्हणला का आपलं काय शेत बदललं का काय? पुन्हा मला नाही नाही चिचीचं झाड तर हेच आहे. तिथं गेला मला ही मूर्ख खाऊ तुम्हाला मी साऱ्या खांदे सांगलो. तुम्हाला सांगू का लक्षार्थ वाचार्थ नाही कळण. लय फजित होती येऊ. या जुन्या काळातल्या आमच्या आजीच्या काळातला दृष्टांत आहे. मस्त अशी भाकरी करताना बल्ब बंद पडला. आजी म्हणली बाबा आपलं बंद पडलं. बाहेरचं तर चालू दिसतं. असं फर्स्ट इयर सेकंड झालेलं बाळ रस्त्यानं. ऐ पोरा इकडे तुमचं चालू आहे ना, आमचं कसं बंद? अर्ध्याच मिनिटात चालू करतो म्हणे. आजी खुर्ची घेतली. खुर्ची घेतली. ते पोरगं त्याच्यावर उभं राहिलं. ते बल्ब काढला आजीच्या हातात. त्याला खिशाचं टेस्टर घेतलं. कार्बन काढलं. बल्ब बाग ती उजाड पडला. पोरगं बाहेर निघून गेलं. ते आजी त्या बालपाकड पाहू म्हणजे बाया हे किती सोपं आहे काय चालू करायचं. अहो महाराज ते पोरग गेलं. बाबा घरी आले. जुना गडी आबडबमची बबडबम. लगे पितळ ते तवलीन ती पुढं घेतली. लगे 3 भाकरीचा भोगा, निरस दूध, लोटक्यातला ठ्यासा.
तोंडात घास टाकणार का बल्ब बंद. म्हातारं म्हणलं आपलं जुनं ते सोनं आणि चिमणी डबी. ते म्हणे तुम्हाला बाहेर उजाड दिसतो का? ते म्हणलं एक अर्ध्याच मिनिटात चालू करते, अर्ध्याच. म्हातारं म्हणलं एवढं उतरत्या वयात तिनं लाईनमॅनचा कोर्स कुठं केला असं. ते म्हणे करता तर ठीक आहे. आणलं महाराज त्या आजी म्हणे तुम्ही उठा बरं इथून. आजीनं लगे लोखंडाची खुर्ची आणली, बाबाला खुर्चीवर उभा केलं. ते बल्ब काढा म्हणे, बल्ब काढा. बल्ब काढला. आजीने आजोबाने आजीच्या हातात द्याला आणि आजी चुलीजवळ गेली आणि उलथनं घेऊन आली. त्याच्यात टाका म्हणे नासाच का. आज बाबाने होल्डरमध्ये उलथण टाकल्यावर बाबाचं काय झालं असं जागेर ना दिंना सुरू झाला ना काय. म्हातारीला वाटलं म्हातारा असं काय करायला लागलं म्हणून म्हातारी हाताला धरी म्हातारा आणि म्हातारी संगच. तसंच यांचं झालं साऱ्या खाण्यात. तर यांनी ते म्हणे आता काय करा, मुळ्या बांधून जाऊ द्या घरी. गाडीच्या साट्यात बसून अशी एक एक मुळी यांच्या डोक्यावर घरी आली. आजी बाहेर बसलेले 85 वर्षाचं वजन, वय 85 वर्षाचं वजन 20-22 किलो. हे चौघ आले. ज्यांचं इथं आहे त्याचं बोलणं चांगलं नाही, बसणं चांगलं नाही, चालणं सुद्धा चांगलं नाही महाराज. ते आलं. एक जण आला पुढं म्हणा म्हातारे, ऐ म्हातारे म्हातारे ओ. म्हातारीला सुनबाईचा राग म्हणे मारली एकासारखे नातासारखे चांगलं बोला का म्हातारी. दुसरा म्हणला ऐ थेरडी. अरे ते म्हणे म्हातारी म्हणल्यावर बी हो म्हणे ना, थेरडी म्हणत. मग तिसरा म्हणला मग मराठवाडी भाषेत काय म्हणला, कोण म्हणलं डंगरे. काय आपल्याला सगळ्याला अनुभवचित मरत. ते डंगरे म्हणल्यावर ते मग एक म्हातारी म्हणे काय रे म्हणे टाकायचं कुठं. ती रागाच्या भरात म्हणली. आता चौघाचं इथंच होतं ना महाराज. चौघाने मुळ्या टाकल्यावर काय जप करीत बसली असं काळजी. वर्ग घरी आलं, बायकोला म्हणला म्हातारी दिसत नाही. ते म्हणे असं इकडे तिकडे बघा. या चौघाला विचारलं आमची आई दिसली का रे. ते म्हणे दिसली का. त्यांनी पाहिलं म्हणे ही तर हे लोकात नाही. ह्यो पोरगा त्या आईचा मुलगा म्हणला ह्या चौघाला एवढा करा उपकार. याच्यातलं एक जण म्हणलं काय नातेतली हे का काय नेहरे दिव म्हणे संघ कुठं याला जाता नाही. मी यांचं सांगतो असं घेऊन चौघाच्या खांद्यावर नेतात नेहरे नेत असते. पण हे तसं ती येतच. भाकरीची सळसारखं मडकं सारखंच हातात दिलं. यांनी त्या तिरडीवर आजी ठेवली, बांधली नाही मोकळीच आणि निघले महाराज असे पुढं पुढं. डबल काट्याचं झाडालं वरलीवरच आजी पकडली नाही मोकळीच. त्याच्यात एक जण म्हणतो आप्पा अयो आप्पा. म्हणलं काय हो, मोटर चालू दिसती नेहऱ्या करायच्या का. आजी वर धरलेली यांना माहीतच नाही, मोकळी तिरडी आणि तिथं खाली ठेवली नेहऱ्या यांच्या रंगात आल्या. येणे केने प्रकारे एक जिवंत आजी तिथं गौराईची झाली अशी. याच्यातलं एक जण म्हणला भाऊ अय भाऊ. ते म्हणलं का एक तर कोणी कामावर ठेवीत नव्हतं, इकडून तिकडून ठेवलं. त्यांनी जे काम सांगितलं ते तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे झालं का ही पाय ना उठून गावरे याचाला भेटली म्हणे. अरे याच्यातला एक जण म्हणला काय पाहतो धरा तिला नाही तर मला कामन काढून टाकीन. ती म्हणत हो मी ती नाही शपथ घेऊन सांगते ती नाही. डोकं नकोला झाल. जिला बांधायचं तिला बांधलं नाही, नको तिला पॅक बांधलं. काय पाहता माझ्याकडे गेले सरणाकडे दिली ठेवून दिली फोकून. हे परत निघले. एक जण म्हणला तू काही मनगड्या परमानंट ओके. मालकाकडे कामच झालं म्हणे. एक जणाचं लक्ष वर गेलं. ते म्हणे कशाचं काम. अरे या म्हातारीचं धोरण कळा ना म्हणे. जेवत होतं तर हो गावरे याचाला फोकून दिली. ती देऊन झोपली म्हणे. ते म्हणे काय करा घ्या खाली. हिला पूर्ण नको आणि जाळणं नको म्हणे. मग एखाद्या बार वाट टाकू. मग दोघांनी तंगडे धरले आणि दोघांनी हात धरले. 1 2 3 4 म्हणले थाप दिशा. पाण्यात दिली टाकून एक जिवंताजी खाली पाणी पित होती. तिनं असं प्रेत पाहिल्यावर खरंच थांबून होई तिथं. ती पायऱ्याने पायऱ्याने बाहेर यायला लागली. याच्यातलं एक म्हणतो भाऊ आता ओके. भाऊ म्हणला नाही ही निघली बाहेर पाय. आता तुम्हाला किती म्हातारा असा ज्याचा मेंदू आहे तो काय संताच्या चरणावर डोकं ठेवण्याकरताला डोकं लागतं. असं ज्यांचं डोकं आहे, असं डोकं ज्यांचं आहे त्याच्या घरी देव येतो. मग देव घरी येण्याकरता काय करावा. अखंड भगावे मन बुणीचा अखंड बजावे. 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 मन त्यांचे पायी व्हावे लीला सदा.
मनमोनी संता अखंड बजावे मनमोनी संता अखंड बजावे मनमोनी संता अखंड बजावे अखंड भजन केलं. देव घरी येतो आणि देव घरी येऊन काय करतो? साधू घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. आपल्या डोक्यावर छाया कृपा करतो कोण? भगवान. त्या भगवंताचं एकदा प्रेमाने भजन करा. वर हात करा सगळे. हरी कुंडली रामचंद्र भगवान श्रीराम अशा संतांचा सत्संग व्हावा असे नामदेवराय म्हणतात. नामा म्हणे देव इच्छा